काय सांगू शकता अंबिका माता मंदिराविषयी? आपण अंबिका माता मंदिराविषयी जाणून घेण्यासाठी आणि खऱ्या अर्थी त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी कोणी आलात माझी या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून मी अण्णासाहेब दामोदर एखंडे आम्ही माहिती देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि या जगदंबेचं आमचं मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर पुरातत्व जो विभाग आहे, पुरातत्व किंवा जगदीश्वर मंदिर भारतीय पुरातत्व विभाग, तर त्याच्यावरून आणि या मंदिराच्या इतिहासाच्या संदर्भात दोन प्रकारच्या एक ऐतिहासिक आणि एक सामाजिक किंवा पौराणिक कथा सांगण्यात येतात. खऱ्या अर्थी तुम्हाला या मंदिराची पार्श्वभूमी सांगताना या मंदिराविषयी ऐतिहासिक माहिती अशी हे मंदिर 10व्या शताब्दीच्या उत्तरार्धात आणि 11व्या शताब्दीच्या याच्यात या दोकालीन मंदिर झालेले आणि त्यावेळेला देवगिरीवर राज्य कृष्णदेवराय रामराव देवराय म्हणजे यादवांचं राज्य आणि ते शिवभक्त होते आणि शिवभक्त असल्यामुळं त्यांच्या राज्याच्या खजिन्यातला अधिक पैसा मंदिरावर ते खर्च करायचे. याच्यामागं दोन हेतू, एक धार्मिक किंवा श्रद्धा म्हणून मंदिर उभं करणं, त्याच्यामध्ये राज्याचे निबंध कीर्ती राहायचे आणि दुसरं म्हणजे हे मंदिर बांधताना या ठिकाणी गुरुकुलं असायची आणि त्या गुरुकुलामध्ये या मंदिराचं व्यवस्थापन व्हायचं, याची देखभाल व्हायची आणि या ठिकाणी विविध शाखेचं या मंदिरामध्ये शिवाचं शंकराची मूर्ती इथं सिंहासनावर पूर्वी आता या जगदंबेचं मंदिर आहे याच्या अगोदर इथे शिवाची पिंड होती आणि हे शिवालय या ठिकाणी शिवाने घेतलेली विविध जी रूपे, मग शिवाने घेतलेले कालभैरव, नटेश्वर आणि गणपती, त्या फुलाची शारदा आणि पार्वतीने किंवा तिने घेतलेली जी रूपे ती चंडी ह्या रूपा या ज्या देवता आहे या इथे आहे आणि या ठिकाणी गंधर्व या बाकी नर्तिका ह्या आलेल्या आहेत आणि ह्या मंदिराचं जे डिझाईन आहे हे इतकं उत्कृष्ट आहे का भारतामध्ये जे मंदिरं झाले यापेक्षा अनेक मोठी मंदिरे नाही असे नाही. मदुराईचं मंदिर असेल किंवा काही गोपुर असतील, उत्तरेकडे असतील, जे नागरी शैलीमध्ये उत्तरेकडचे मंदिरं झाली. इकडं आरोग्य पर्वतापासून तर नीलगिरी पर्वतापर्यंत जी मंदिरं झाली ही यवनची शैलीतली आणि समुद्रकिनारी जी झाली त्याला आपण गोपुर शैली म्हणतो. हे मंदिर पद्धतीचं मंदिर आहे. ह्या मंदिरावर ही जी कलाकृती आणि कलाकृती नाही का प्रत्येक खांब, प्रत्येक मंदिराचा प्रत्येक कानाकोपरा आणि प्रत्येक दगड आहे ना कातळ याच्यावर अलंकृत अशी कलाकृती आणि अशी कलाकृती आणि इतकं सुंदर मंदिर त्यावेळेला आहे ना दगड इथला. परंतु आता हा जो तुम्ही प्रश्न केला ना दगड कुठून आणला काय, तर दगड इथला. त्यावेळेला त्यांचा जो स्थापत्य तज्ञ होता ते पहिल्यांदा याचं सर्वेक्षण करायचे आणि सर्वेक्षण केल्यानंतर हे मंदिर जिथं बांधायचे त्या ठिकाणी 3 गोष्टी मूलभूत असायच्या. एक दगड पाहिजे, तो काराचा आणि गाराचा नको आहे, तर कलाकृतीसाठी तो आवश्यक पाहिजे म्हणून. दुसरी गोष्ट, हे मंदिर बांधण्यासाठी माती पाहिजे, ती माती जवळ पाहिजे होती आणि हे घ्या आणि तिसरी गोष्ट का पाण्याची सोय असली पाहिजे. या 3 गोष्टी त्यावेळेला नैसर्गिकदृष्ट्या त्यांच्या याच्यासाठी मिळून आहे आणि म्हणून हा जो दगड आहे हा इकडे नदीची जी टेकडी त्या टेकडीचा पाड आणि हत्तींच्या ज्या ट्रॉल्या होत्या त्या ट्रॉल्यामध्ये जे कारागिरी मजूर ते करायचे आणि त्या ट्रॉल्या हत्ती त्या इथं आणल्यावर जे कसबी कारागिरी ते कारागिरी त्याच्यावरती आरोपण करून ही कलाकृती आणि मूर्ती निर्माण करायची आणि हे मंदिर इथं या पद्धतीनं ते बांधलं. आता तुम्हाला वर्ष लागला मंदिराला बांधवायला. हो, साधारण हे मंदिर बांधायला साधारण ऐतिहासिक जरी संदर्भ धरला तरी 25-25 वर्षे गेले असले पाहिजे. कारण हे एक भव्य मंदिर आहे. या मंदिराची उंची 151 फूट आहे नदीपासून आणि या मंदिराला किती खांब आहे तर ते आपण सांगू शकतो. जवळजवळ 72 खांबावर हे मंदिर उभे आहे. हो, फक्त सगळे दगडाचे खांब. हो, सगळे. या मंदिराच्या बांधण्यासाठी एकच दगड वापरला का वेगवेगळ्या प्रकारचे? नाही, एकच दगड वापरला आणि तो म्हणजे हाच आहे
तर त्याला आपण डेप्रिग्राफ म्हणतो, काळा कुठे म्हणतो, दगड वापरतो. एकंदर हे जे शिल्प कोरलं हे पहिल्यापासून आहे तसं आहे का या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं शिल्पांना काही हे करण्यात आलं नाही. हे जे आता आपण बघतो हे शिल्प सगळं त्याच वेळेला आहे. यामध्ये या शिल्पामध्ये किंवा त्या डिझाईन मध्ये काही बदल झाले, परंतु एक बदल निश्चित झालेला आहे का त्यावेळेला या मंदिराच्या वरही मंदिराचा काही भाग होता याच्यावर, परंतु तो मंदिराचा भाग होता बऱ्याच बदल झाले. आणि 1880 साली कर्जन या ब्रिटिश चित्रकाराने ह्या मंदिराचं ज्या वेळेला पहिला चित्र काढला, तो फोटो काढला, आणि ज्या वेळेला तो फोटो काढला त्यावेळेला वरती कळस आणि मंदिराचा भाग दिसत होता. परंतु आमचे जे पूर्वज आहे ते म्हणे होता, परंतु 1910च्या दरम्यान भूकंप झाला आणि थोडंसं ते निखाळला गेला आणि तो भाग पाडला. परंतु तो 1910ला त्याच्या अगोदर या मंदिराच्या वरही मंदिराचा बराचसा भाग होता, बाकी तो निखाळला. त्याच्यानंतर ग्रामस्थांनी गडू नये हे करू नये म्हणून चुन्यामध्ये पुन्हा एकदा या घुमटावरती हे बांधून घेतले कच्च्या त्याच्याकडे आणि कळस तयार केले. 18व्या शतकात हे मंदिर सापडलं काय मंदिर सापडलं होतं. तसा कालावधी आहे ना, हा जे सापडण्याचा कालावधी निश्चित काही नाही, परंतु फक्त इथं हे मंदिर इतक्या दिवसाचं आहे. परंतु आमची जी या गाव आमचं वसलं तर आम्ही तुळजापूरहून इथं आलो, आमची पिढी, कारण आमच्या पूर्वजांनी 200-250 वर्षापासून ह्या मंदिराची देखभाल करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्या अगोदर काही इथं आमची वाढवडी स्थलांतरित होती, पण त्याच्यानंतर आमच्या वडवडिलांनी इथं सातत्यानं बदल केला, तिथं हे केलं. नंतर आमचं कुलदैवत म्हणून या मंदिरामध्ये आमची तुळजाभवानीच्या रोपणाच्या डब्याची मूर्ती बसवली आणि हा एक बदल झाला. आणि या ठिकाणी बऱ्याचशा पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या. इथं गाठ बांधला, इथं सत्संग हॉल झाले, आता नव्यानं इथं भोजनालय झाले का एका वेळेला 1500 माणसं जेवू शकतो. त्याच्यानंतर ग्रामस्थांनी या ठिकाणी भक्तिनिवास बांधली, या ठिकाणी पुन्हा सार्वजनिक सत्संगाच्या इमारती झाल्या, शॉपिंग सेंटर बांधले. आणि आता नव्या अतिशय दुर्गम आणि आदिवासी विभागात असणारे हे गाव ते कुणाला माहीत झालं नसते, परंतु आमच्या पूर्वजांनी आमच्या हा कलेचा उत्कृष्ट असा शिल्पाचा नमुना इथं शिवालयाच्या रूपाने निर्माण केला आणि खऱ्या अर्थी तो आपल्याला वारसानं मिळाला. आणि याच्यामुळे माझ्या गावाचं नाव संपूर्ण देशात झालं, राज्यात झालं. मंदिराचं जे कोरीव शिल्प आहे, या कोरीव शिल्पामध्ये कोणकोणत्या देवदेवतांच्या या शिल्पकलेमध्ये गणपती, शारदा, नंतर शंकरने घेतलेली विविध रूप म्हणजे कालभैरव, त्याच्यानंतर नटेश्वर आणि पार्वतीने घेतलेले चंडीचं महिषासुराचं रूप, हीच आहे सगळी या ठिकाणी. आपल्याला या शिल्पातून काय बोध झालेला आहे, काय शोध लागलेला आहे, सुषमा सावंत काय? ह्या शिल्पातून आपल्याला सगळ्यांना एकच बोध होतो का आपली सत्यम शिवम सुंदरम ही शिवाची जी संस्कृती आहे, ही वैदिक काळापासून ही भारतीय संस्कृती, ही शिवसंस्कृती आणि या संस्कृतीचा संदेश ह्या मूर्तींच्या रूपानं आणि त्यांच्या कर्तृत्वानं आणि आपल्या सगळ्यांना जी आता गणपती म्हणजे विघ्नहर्ता, अशा रीतीनं सरांनी खूप चांगली माहिती सांगितलेली आहे. अण्णासाहेब दामोदर साहेबांनी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. धन्यवाद. आणि तुम्ही आमच्या मंदिराची माहिती तर घ्या, पण तुम्हाला सगळ्यांना माझी ग्रामस्थ म्हणून विनंती आहे का जास्तीत जास्त तुमच्या माध्यमातून
आमच्या या महिन्यात जनमानसापर्यंत आणि लोकांपर्यंत जावं, त्याला प्रसिद्धी मिळो आणि आई जगदंबा ही तुळजाभवानी तुम्हाला आशीर्वाद देऊ आणि तुमचं उत्तर ही प्रगती करू ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.